नमस्कार. रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत आहे. मित्रांनो, मी सध्या आहे जातेगाव नगरीमध्ये, आपल्या वरपे मामाचं गाव. आणि इथे आलेलो आहे मित्रांनो मी कशासाठी तर बघू शकता, आपल्या या जातेगाव नगरीमध्ये आलेलं आहे बाळूमामाची पालखी. मित्रांनो, बाळूमामाच्या मेंढ्या आलेल्या आहेत आणि यांचं दर्शन मी तुम्हाला आता बाळूमामांचं दर्शन घडवणार आहे. तसंच त्यांचे जे जनावरं आहेत त्यांचंसुद्धा मी दर्शन घडवणार आहे तुम्हाला. चला तर मित्रांनो, आता या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला इथला सगळा परिचय देतो मी, की कशा पद्धतीनं ही पालखी वगैरे आहे, कशा पद्धतीनं ते नियोजन आहे, काय आहे. तर सगळ्यात पहिले आणि सगळ्यात बेस्ट मला जे वाटलं ते म्हणजे ह्या पालखीतल्या ओरिजिनल जातिवंत उस्मानाबादी गावरान शेळ्या. मित्रांनो, जे आपण म्हणतो की महाराष्ट्राचं ओरिजिनल काळं सोनं, ते ओरिजिनल काळं सोनं मित्रांनो. आणि घेरेबाज शेळ्या ज्याला आपण म्हणतो, त्या शेळ्या मित्रांनो इथे आहेत. जवळपास 200च्या प्लस आकडा शेळ्यांचाच आहे. बघू शकता, काळा वाण आहे टोटली आणि जबरदस्त क्वालिटी. आता कातरेले शेळ्या, तर काही शेळ्या काटा मारलेला असेल, पण बघा कशा चमकदार दिसत आहे. टोटली उस्मानाबादी गावरान शेळ्या. आता हे काही पाठरं आहेत, काही बोकडं आहे त्याच्यामध्ये. शक्यतो पाठीच दिसत आहे. बोकड हे बघा, हा नर आहे बघा, ओरिजिनल उस्मानाबादी गावरान नर. जबरदस्त क्वालिटी मित्रांनो. तसं बघायला गेलं तर आपली काठेवाडी शेळी आणि ह्या शेळीमध्ये बराच डिफरन्स आहे हाईटमध्ये याच्यामध्ये. पण मग दुधाला ह्या शेळ्या जशा ठेवल्या, अशा जर ठेवल्या तर नंबर एक मित्रांनो क्वालिटी आहे, नंबर एक दूध आहे या शेळ्यांना. आपलं जे महाराष्ट्राचं ओरिजिनल काळं सोनं ज्याला आपण म्हणतो, उस्मानाबादी गावरान शेळी पाळली पाहिजे, तर ही ओरिजिनल उस्मानाबादी गावरान आहे मित्रांनो, जी की भरपूर कमी प्रमाणात जपून ठेवल्या गेलेली आहे आता. आणि ही बी आता एवढी कास वगैरे दिसते ना, याच्या मागचं कारण असं आहे की हे आता क्रॉस ब्रीड झाली, ओरिजिनल नाही राहिली. क्रॉस म्हणजे कसं, आता तुम्हाला बघू शकता, तिला ज्या शेळीला घेरा दिसतो, आता तिला लोळ्या आहे, म्हणजे मानेपाशी गलुले आहे. आता हे बघा, हे पिल्लू एकदम स्ट्रॉंग दिसतंय, त्याच्या मानेला सुद्धा गलुले आहे, म्हणजे हे काठेवाडीमध्ये क्रॉस केलेलं आहे कुठंतरी. त्याच्यामुळं ती वंशावळ जी आहे ती उच्च स्तरावर गेलेली आहे. आता हे बघा, ही छोटी पाट आहे, लागून निघली. एवढी बारीक पाट लागायला नाही पाहिजे. आपलं 3 ते 4 महिन्याचं करडू एवढं होतं. आता ही पाठीनं कास केलेली बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीनं आहे. पण ह्या ज्या शेळ्या आहेत, ह्या बघितल्या की मन रमून जातात. याच्यात बोकडं भरपूर आहेत, शेळ्या आहेत आणि सर्व काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाविक भक्तांची इथं गर्दी जमलेली किती आहे ती बघा तुम्ही. जबरदस्त तुम्हाला कंटिन्यू त्या मेंढ्यांच्या अवतीभोवती भरपूर सारे भाविक भक्त तुम्हाला बघायला मिळतील. आणि रंदे भैयासुद्धा इथे आलेला आहे मस्तपैकी. म्हटलं चला एक व्लॉग होऊन जाऊ द्या, कारण तुम्ही सर्वजण सगळं महाराष्ट्र बाळूमामाच्या पालखीचं दर्शन घेईल याच्यातच माझं भाग्य, की माझ्यामुळं तुम्हालाही बघायला मिळेल. तर श्री संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं एकदा कमेंटमध्ये नक्की लिहा. बघू शकता हे शेळ्या वगैरे आता लांबून बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं आहेत. नियोजन एकदम संपूर्ण आहे. बाकी वाड्यावर असणारे आपले भाविक भक्त आहे. नमस्कार. नमस्कार. कसं काय मग पालखीचं नियोजन? एकच नंबर. किती मेंढ्या वगैरे किती आता? मेंढ्या तरी 2000च्या पुढे. 2000 प्लस. म्हणजे आणि शेळ्या 200च्या पुढे. 200च्या पुढंच आहे. ते काय आम्ही काय मोजत नाही. हां हां. त्याच्यामुळे काय सांगता हे विकते का हो का असं? नाही, काहीच नाही. जसे तसेच राहते. हात लावायचं काम नाही. नाही ना? नाही. मेंढीला बी नाही, शेळीला नाही, कालच नाही. सुतळीला सुद्धा हात लावायचं हे नाही रे इथे. नाही ना? लय बेकार काम. चालेल. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. चांगलं. चलो. युट्यूबवर टाकताय का? हो, यूट्यूबवर. हां, मोठा बनवतोय मी. आता हे बाळूमामाचे मेंढ्या आलेले. कितवा नंबर आहे दादा पालखी नंबर? बघा नंबर 2. बघा नंबर 2. हां. आता सध्या जातेगावमध्ये. हां, जातेगाव. बघू शकता बघा नंबर 2. रंदे भैया शेळीपालन फार्म. इंस्टाग्रामवर बी भेटून जाईल आणि यूट्यूबवर पण. चालेल. चलो. हां भैया. कुठले? आम्ही दल्लेची. हाडस पिंपळगाव. चला मित्रांनो, तुम्हाला बाकी पालखीचंही दर्शन घडवतो. बाकी भाविक भक्तांसोबत पण बोलूयात आपण. आता हे बघू शकता तुम्ही, दादानं जसं सांगितलं याच्यातल्या सुतळीला सुद्धा कोणी हात लावत नाही, तशा पद्धतीचं नियोजन आहे.
आणि मस्तपैकी तुम्हाला शेळ्या मेंढ्या प्रत्येक कोपऱ्याला माणसं भाविक भक्त दिसतील. खरे मजा येते का? अरे व्हिडिओ चालू आहे. मजा येते का पालखीमध्ये? एकदम. बोला बाळू मामाच्या नावानं चांग बोला. हॅलो. हे बघू शकता तुम्ही. जवळपास 3-4 हजार मेंढ्या तरी असेल. दादा म्हटला 2,000, पण 2,000 प्लसच मित्र, कारण एवढ्या वाड्यामध्ये 500-600 हजार मेंढ्या. जय बाळू मामा. बघू शकता मित्रांनो, आणि भरपूर सारे भाविक भक्त आलेले. मग दादा काय म्हणशान आपल्या बाळू मामाच्या पालखीबद्दल? चांगले ना, एक नंबर. आपल्या जातेगावमध्ये आले, चांगलं झालं. हो ना. हो. बघू शकता भाविक भक्तांची गर्दी जवळपास तुम्हाला आता सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दिसेल. तुम्हाला बाळू मामाचं ही दर्शन घडवलं मी, आता पुन्हा घडवतो. चला तुम्हाला दाखवतो. ह्या पद्धतीमध्ये बघा बघा मेंढ्या. कशा पद्धतीने मेंढ्या आहेत मित्रांनो, हे बघू शकता. आता ही बाळू मामाचं सगळं सिस्टम आहे. काय बांधलेलं आहे मला बी नाही माहिती, कदाचित काहीतरी असेल. बघा मेंढ्यांवर नंबर टाकलेले, कदाचित काही लसीकरण वगैरे केलं असेल. त्या शेळीच्या पिल्लाचा किंवा त्या मेंढीच्या पिल्लाचा सुद्धा नंबर आहे. म्हणजे किती सिस्टमॅटिक पद्धत आहे. नमस्कार दादा. इकडे बघा कसं नियोजन राहतं कसं. मेंढीला मध्ये घालायची तयारी मित्रांनो. नंबर कोण टाकेल दादा याच्यात? मला नाही सांगता ना, नाही ते लसीकरण झालं ना. हा ना. त्या शेळीचं ते पिल्लू ओळखण्यासाठी त्या पिल्लावर आणि त्या मेंढीवर ते नंबर टाकलेले आहेत. बघू शकता. मेंढ्या बघूनच मन रमून जातं इथं पूर्ण. खरे भारी ना. जय बाळू मामा, जय बाळू मामा, जय बाळू मामा. विचार ए पिल्लू, आई एकविरीचा हे घेऊन आलेली ती. हे कोण बांधलेली हो असं गळ्यामध्ये? हे मेंढ्यांच्या. हा ना. पिल्ला बघू शकता मित्रांनो. चला तुम्हाला दाखवतो एक करून मी सगळे. अरे लय मोठी व्हिडिओ शूटिंग झाली आपली. बघू शकता मित्रांनो. वा 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 वा. काय धिंगाणा या. ती पळतच राहते एका मागे एक. त्यांना सवय लागेल. मिशन लाईटने सवय झाली. जय बाळू मामा. बघू शकता मित्रांनो जबरदस्त. मग मामा मग ओ मामा इकडं बा. कस काय पालखी कस काय? बघू शकता आपले सबस्क्रायबर आहे. झालं दर्शन, झालं बाळू मामाचं. पालखीचा आनंद घेऊन राहिले सगळे भाविक भक्त. चला मित्रांनो मग चलो 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 आगे चलो. मित्रांनो आपल्याला भेटलेले मच्छिंद्रनाथ. जय बाळू मामा. जय बाळू मामा. कस काय पालखी बिलखी भारी ना. आपल्या गावात आली, मजा येते एकदम. श्री क्षेत्र जातेगावमध्ये मित्रांनो श्री संत बाळू मामाची पालखी आलेली आहे. चल एकदा जय घोषकर बाळू मामाचं नाव होता. बोल बाळू मामाचं नाव सांग बोल. चलो चलो चलो. जय बाळू मामा. बघू शकता मित्रांनो आपले धनगर बांधवच नाही, आपण धनगर बांधवच नाही तर सगळी बाळू मामांना मानणारी सगळी ही मंडळी आहे. त्याच्यामध्ये कोणी परका नाही आहे बाळू मामाला. जो शेळ्या मेंढ्या राखीन तो बाळू मामाचा भाविक भक्त आहे. बघू शकता खाण्यासाठी आस लागलेली राहते त्यांना. आणि भरपूर सारा मेळावा आहे. चला तुम्हाला सगळ्यात पहिले आता मेंढ्या वगैरे दाखवल्या मी गोल फिरून. एक अन्ना कोकरू इकडं इथं बघितलं तुम्ही. बाकी भाविक भक्त भरपूर आहे.
चला तुम्हाला पालखी दाखवतो मित्रांनो. कीर्तन सोहळा तसा आहेच, तुम्ही बघून घ्या. आता बाळूमामाचं दर्शन करून घ्या. पुन्हा माणसानं बाळूमामाचं दर्शन घडवतो म्हणलं आणि दाखवलं. बघू शकता इंस्टाग्रामवर या मित्रांनो, तुम्हाला जवळून फोटो वगैरे दाखवल मी. ते आय होप तुम्हाला दिसले असं बाळूमामा दर्शन घडलं असं. जय बाळूमामा, जय बाळूमामा. आता तिथं बंदी सध्या, कीर्तन झाल्यानंतर आरती होईल, नंतर मग जवळून काढतो. हे काय आले ना तुम्ही बी सगळेजण, म्हणजे असं कॅमेरा घेऊन हिंडायले तर थोडंसं ऑड नाही वाटत. आता सवय झाली, पण आपल्यासोबत आज मच्छान नाही. एकच नंबर. एकच नंबर आहे. किती लोक आहेत दिवस करतो मला बाकी काही नाही आई, मला काहीच आठवत नाही. ऐका ना, 12 दिवस नुसतं एकच ध्यान होतं. 2000 लोकांनी काय व्हायचं. सध्या किती पोळा भरेली जा, मेंढ्यापेक्षा जास्त लोक झाली ना. आम्हाला प्रपंच गाव गळायच्या आणि भरपूर सारे भाविक भक्त आहे. काही माहिती नाही, पण ऐका ना, त्यावेळेला त्या बोला बाळू मामा रे. आता बघा मित्रांनो, इथं गर्दी, जबरदस्त गर्दी आहे. आणि ह्या गर्दीमध्ये चालता बोलता एक 4 ओळी मी गायली होती बघा बाळूमामाच्या नावानं. ती 4 ओळी मी तुम्हाला आता गाऊन दाखवणार तर आहेच. पहिले तुम्ही गर्दी बघून घ्या. पूर्ण गोल राऊंड फिरून मी तुम्हाला दाखवला. 11.5 मिनिटाचा व्हिडिओ आपला जवळपास झाला. जय बाळूमामा, जय बाळूमामा, जय बाळूमामा. चला नामस्मरण करा, नामस कीर्तन करा, तुमचंही भलं होईल. हे बघू शकता, पुन्हा आलो आपण इथं. आता हे बघा, जबरदस्त असं नियोजन आणि मनमोहून टाकणारं हे सगळं दृश्य आहे. बघू शकता. नमस्कार नमस्कार. म्हणा एकदा बाळूमामाच्या नावानं. चांग भलं. चांग भलं, चांग भलं. बघू शकता. आणि एवढ्यातच मी तुम्हाला म्हणत होतो की त्या 4 ओळी मी गायल्या होत्या, त्या गाऊन दाखवतो मी तुम्हाला एकदा. पहिला गण गायला ग आदमापूरच्या बाळूमामाला, पहिला गण गायला ग आदमापूरच्या बाळूमामाला, पहाटस पान पाहिला ग सपनात देव पाहिला, पहिला गण गायला ग स्वप्नात देव पाहिला. जय बाळूमामा, जय मल्हार. मित्रांनो, या 4 ओळीसोबत आपला हा आजचा व्लॉग इथेच समाप्त करूया. आय होप तुम्ही बाळूमामाचं दर्शन घेतलं असेल. हां, शेवेकराकडे जायचं. चाल चाल चाल, त्यांच्यासोबत बोलू थोडंसं, त्यांना विचारू कुठून आले, काय कसं काय नाही. सगळी दुनिया येईल आता, सगळे सेविकरी मंडळी हजेरी. हां, जय बाळूमामा, जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं सांग मला कसं काय. मग आता पालखी वेल की कसं काय चालू आपला सोहळा? एकदम आनंदात. बाळूमामाचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना आहेच. सगळ्या गोष्टी. तुम्ही कुठचे आहेत आता? बघू शकता आता सगळे सेविकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले. आणि आपल्यालाही एक संधी भेटली की सगळ्यांना एकदा कॅमेऱ्यामध्ये घ्यावं. बाकी सगळं व्यवस्थित बाळूमामाच्या आशीर्वादानं सगळं एक नंबर, एक नंबर. बघू शकता अशा पद्धतीने इथं सेवेकरी मंडळी हजेर आहे. सेवेकरी तर आहेच, भक्तजन पण आहेच. दादा, बाळूमामाबद्दल काय सांगशाल तुम्ही? थोडंसं बोला, 2 शब्द बोला.
बोला बाबा बाबा बसले नाही तर. बाबा तुम्हाला काही अनुभव तुमच्या जीवनामध्ये बाळू मामाबद्दल आलेला आम्हाला सांगा थोडासा. काय सांगा आता भाऊ अनुभव सांगा तुमचा काय तुम्हाला काय तुमचं गुडघं दुखत होतं मामाची सेवा केल्याबद्दल काय कसं मला असं चालता येत नव्हतं. एक सांगू तुला असं दसकट असलं ना इतका पाय सुद्धा वर होत नव्हता. बरोबर पण 5 दिवस आस्था गावामध्ये फेऱ्या मारल्या मेंढरेकडे गेलो. बरोबर. कमी कमी 16 किलोमीटर चाललो आलो मी. 16 किलोमीटर 5 दिवसात 5 दिवस बाळू 10-5 दाडा घ्या चढू आलो मी. फक्त बाळू मामाच्या आशीर्वादामुळे. एवढंच सगळं. होऊन द्या एकदा जय जयकार तुमच्या तोंडून. बोला एवढंच बोला. बाकी दादा तुम्ही काही बोल सांगा भाऊ. बोला 2 शब्द बोला. देवाचा अनुभव सांगायचा म्हणलं तर लईच भरपूर काय पण मामाचा अनुभव लईच खतरनाक आहे. भगवंताचा अनुभव ज्या गोष्टी आपल्या शक्य होत नाही तो मामाच्या सेवेतून मामा तो आपल्या गोष्टी शक्य करत असतो. असा हा भगवंत आहे. बरोबर. त्या भगवंताबद्दल सांगायला गेलं तेवढं त्या भगवंताचं वर्णन कमी आहे. ते काय क्षणाला कसंही आपलं काय अडचण दुःख दारिद्र्य काय असू द्या एकदा मामाच्या दरबारात आपण आल्यानंतर मामाची सेवा मनापासून केल्यानंतर मामा ते मिनिटाला क्षणाला दुःख दूर करणारा हा भगवंत आहे. बरोबर बरोबर. तर त्याच्या दरबारात मनापासून सेवा केली तर मनापासून सेवा. या भगवंताच्या दरबारात फक्त सेवेला फळे. जो मामा म्हणतात जो माझी करीन सेवा त्याला हा भगवंत दिन मेवा अशा या भगवंताचं आहे. मामाच्या दरबारात सेवा केल्यानंतर मामाच्या भक्ताला नक्कीच मेवा देत असतो. एवढी ताकद आहे भगवंताची. मस्त मस्त दादानी एकदम चांगल्या शब्दामध्ये सांगितलं. तर बोला बाळू मामाच्या नावानं. बाळू मामाच्या नावानं. चला मित्रांनो इथेच आपला आजचा व्लॉग समाप्त करूया. रंदे भैया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि बाळू मामाचं दर्शन घेतलं असेल तर एकदा नक्कीच या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. चला धन्यवाद. बाळू मामाच्या नावानं चांगलं.